हॅलो फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माधुरीज मराठी रेसिपीमध्ये। चला तर आज आपण बघणार आहोत झटपट असे रव्याचे आप्पे। तुम्ही बघू शकता किती टम्म फुगलेले असे आप्पे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तुम्ही बघू शकता इथे मी आप्पे बनवण्यासाठी सर्व साहित्य घेतलेलं आहे। इथे मी बारीक रवा घेतलेला आहे, तुम्ही तो भाजूनही घेऊ शकता। या ठिकाणी 2 कांदे बारीक कापून घेतलेले आहेत। त्यानंतर टोमॅटो, मोहरी, कोथिंबीर, हिरवी मिरची 2 ते 3 हिरवी मिरची एकदम बारीक कट करून घ्यायची आहे। त्यानंतर जिरे। या ठिकाणी बॅटर बनवण्यासाठी आपल्याला एक बाउलही लागणार आहे। खूप छान रेसिपी आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। या ठिकाणी मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे। त्यामध्ये 1 चमचा तेल टाकून तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे। तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकल्यानंतर मोहरी छान फुलली पाहिजे, तडतडली पाहिजे। त्यानंतर जिरे, त्यानंतर कांदा। तुम्ही या ठिकाणी हिरवी शिमला मिरची, किसून घेतलेले गाजर, वेगवेगळे व्हेजिटेबल्स वापरू शकता तुमच्या आवडीप्रमाणे। इथे माझ्या मुलाला फक्त कांदा आणि टोमॅटो आवडतो, त्यामुळे मी ते टाकलेलं आहे। बारीक कापलेली हिरवी मिरची, त्यानंतर टोमॅटो, हे सर्व व्यवस्थित 1 ते 2 मिनिटं व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे। तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। माझे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील। अशाच चमचमीत आणि झणझणीत रेसिपींसाठी बेल आयकॉन प्रेस करा। तुम्ही बघू शकता 1-2 मिनिटांमध्ये कांदा छान भाजल्यानंतर आता आपण त्या बाउलमध्ये 1 वाटी रवा घेतलेला आहे। 1 वाटी रवा घेतलेला आहे। त्यामध्ये 2 ते 3 चमचे दही। तुमचं दही कितपत घट्ट किंवा पातळ आहे यावर पाण्याचा अंदाज घेऊ शकता। तुम्ही दही तुमच्या आवडीनुसारही टाकू शकता। या ठिकाणी मी ज्या वाटीने रवा घेतला आहे त्याच वाटीने मी पाण्याचा वापर करणार आहे, कारण 1 वाटी रव्याला साधारणतः 1 वाटी पाणी ठीक आहे। मी थोडं पाणी ॲड करून मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। तुम्ही बघू शकता एकदम थोडं पाणी ॲड करून बॅटर मी व्यवस्थित मिक्स करत आहे। त्यानंतर आपण जे व्हेजिटेबल्स छान व्यवस्थित परतवून घेतलेले आहे ते यामध्ये मी ॲड केले आहेत। त्यानंतर खूप सारी कोथिंबीर असली की फ्लेवरही खूप छान येतो आणि खायलाही खूप छान लागते। तुम्ही बघू शकता ज्या वाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे, ज्या वाटीने मी रवा घेतलेला आहे त्याच वाटीमध्ये मी पाण्याचा वापर करते। संपूर्ण वाटी पाणी लागलेलं आहे मला या ठिकाणी। तुम्ही बघू शकता बॅटर व्यवस्थित झालेलं आहे। त्यानंतर चवीप्रमाणे मीठ या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आता यावर झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटं आपण रेस्ट करून घेऊया, म्हणजे बॅटर छान फुलतं। तुम्ही बघू शकता बॅटर छान फुललेलं आहे। यामध्ये मी इनो, फ्रूट सॉल्ट असे याला म्हणतात, हे वापरलेले आहे। मार्केटमध्ये सहज मिळतं। इनो टाकल्यानंतर प्रोसेस खूप झटपट करायची आहे। तुम्ही बघू शकता इथे मी गॅसवरती जाळी ठेवलेली आहे, कारण आप्पे पात्राला खालून राऊंड शेप असल्यामुळे ते सरकतं इकडे तिकडे, त्यामुळे मी आधी जाळी ठेवते आणि त्यावरती आप्पे पात्र ठेवते। आप्पे पात्र व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे स्वच्छ। त्यामध्ये आता थोडं प्रत्येक बाउलमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे।
थोडं थोडं तेल ॲड करायचं आहे सर्व ठिकाणी. इनो टाकल्यानंतर प्रोसेस जेवढी फास्ट करता येईल तेवढी फास्ट करायची, कारण आप्पे व्यवस्थित फुलतात आणि खूप टम्म असे फुगतात. वाव, तुम्ही बघू शकता. त्यामध्ये आता आपण चमच्याच्या साहाय्याने बॅटर टाकून घेऊया आप्पे पात्रामध्ये. बॅटर पूर्ण टाकून झाल्यानंतर एकदम कमी गॅसवर ही सर्व प्रोसेस करायची आहे. गॅस कधीही फुल असा करायचा नाही, एकदम लो फ्लेमवर 5-1 मिनटं झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे. आता यावरती झाकण ठेवून मी 5 मिनटं कमी गॅसवर वाफ काढून घेणार आहे. एकदम परफेक्ट असं बॅटर बसलेलं आहे. तुम्ही बघू शकता. 5 मिनटानंतर झाकण ठेवल्यानंतर एका स्पूनच्या साहाय्याने आपण ते पलटी करून घेऊया. वाव, रंगही खूप सुरेख आलेला आहे आणि एकदम असे व्यवस्थित फुगलेले पण आहेत. परफेक्ट आकार किती छान आलेला आहे. एकदम इझी आणि कमी साहित्यामध्ये तयार होणारे रवा आप्पे घरी नक्की ट्राय करा. लहान मुलांना तर खूप आवडतात. परफेक्ट. तुम्ही बघू शकता आप्पे किती छान फुगलेले आहेत. आता पलटी मारून घेतल्यानंतर सुद्धा आपल्याला साईडने थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं आहे. तेल व्यवस्थित दोन्ही बाजूला टाकले की टेस्टही छान लागते आणि भाजलेही छान जातात. यामुळे पलटी मारल्यानंतर पण आपण साईडने थोडं थोडं तेल सर्व ठिकाणी टाकून घेऊया. तेल टाकून झाल्यानंतर 5 मिनटं परत झाकण ठेवून व्यवस्थित वाफ काढून घ्यायची, म्हणजे दुसऱ्या साईडनेही आप्पे व्यवस्थित शिजले जातात आणि रंगही सुरेख येतो. रेसिपी घरी ट्राय केल्यानंतर कमेंटमध्ये नक्की सांगा. परफेक्ट. रंगही इतका सुरेख आलेला आहे. वा, 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आप्पे व्यवस्थित शिजलेले आहे. आता आपण ताटामध्ये चटणीसोबत आप्पे काढून घेऊयात. तुम्ही बघू शकता दोन्ही साईडने आप्पे किती छान शिजलेले आहेत आणि रंगही खूप छान आलेला आहे. अशाच नवनवीन चमचमीत, झणझणीत आणि स्वीट रेसिपींसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. मस्त खा, स्वस्त राहा. बाय बाय.